अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रवंदा येथे वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 2 आरोपींकडून 12,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याकामी पथकास रवाना केलं। दरम्यान पथक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास माहिती मिळाली की पंढरी आहेर हा त्याच्या ताब्यातील डंपरमध्ये अवैधरित्या चोरून वाळू भरून रवंदा ते टाकळी रोडनं वाहतूक करत आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असता तेथे एक टाटा कंपनीचा डंपर आणि त्याच्या पाठोपाठ एक मोटरसायकल येताना दिसली। तेव्हा पथकाने डंपर आणि मोटरसायकल थांबवत चालकास ताब्यात घेत नाव विचारलं असता विक्रम आहेर आणि पंढरी आहेर अशी त्यांनी नावं सांगितली। आरोपींच्या ताब्यातून 20,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू, 12 लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा डंपर, 60,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 12,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत ताब्यातील आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, कोपरगाव, अहिल्यानगर।